आपण या तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहू. प्रथम आपल्याला या विवाहासाठी शाळीग्राम रूपातील श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णाची मूर्ती किंवा श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णाचा फोटो, त्याचबरोबर एक तुळशीचे रोप लागेल. त्यानंतर पूजा साहित्यात हळकुंठ, विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याच्या वाटी, हळद, कुंकू, नारळ, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, विविध फळे, लाह्या, बत्तासे इत्यादी लागेल. या तुळशी विवाहात आवळे, चिंचा, बोरं यांना फार मान आहे. त्याचबरोबर वधूचा मामा म्हणून ऊसाला महत्त्व आहे. यासाठी आपल्याला पातीसहित 4 ऊस लागणार आहेत. रांगोळी, पाट किंवा चौरंग, हळद, कुंकू आणि अखंड तांदूळ घेऊन अक्षता बनवायच्या आहेत. यानंतर आपल्याला मांडव घालण्यासाठी केळीचे गाभे किंवा आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा इत्यादी लागेल. त्याचबरोबर सौभाग्याच्या वस्तू तुळशीसाठी आणल्या जातात, जसे की बांगड्या, फणी, सिंदूर, टिकली इत्यादी. सौभाग्याचे महत्त्वाचे अलंकार म्हणजे जोडवे आणि मणिमंगलसूत्र ठेवायचे आहे. अंतरपाटासाठी पांढरे उपरणे घ्यायचे आहे. तुम्ही जर तुळशीला साडी नेसवणार असाल तर नवीन साडी किंवा लाल चुनरी घेतली तरी चालेल. ओटीचे साहित्य म्हणून तांदूळ, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे घ्यायचे आहे. दिवे लावण्यासाठी पणत्या, आरती, झेंडूची किंवा लाल फुले. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण ही गणेश पूजनाने करतो, त्यासाठी आपल्याला गणेश मूर्ती लागेल. की मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी गणेश म्हणून वापरू शकता. त्याचबरोबर मंगल कलश स्थापनेसाठी आपल्याला एक कलश, पाणी आणि त्यात घालण्यासाठी रुपयाचे नाणे, फुले, हळद, कुंकू, तांदूळ लागेल. विड्याची पाने लागतील. लग्नात जशी हळद लावली जाते तसेच आपण ह्या तुळशी विवाहातही तुळशीला हळद लावणार आहोत. यासाठी दुधामध्ये कालवलेली हळद घ्यायची आहे. बाळकृष्णासाठी वस्त्र घ्यायचे आहे. तुळशी आणि कृष्णासाठी हार घ्यायचा आहे. वस्त्रमाळ घ्यायच्या आहेत. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे, तर बाळकृष्णासाठी तिळाचा नैवेद्य घ्यायचा आहे.